राजकीय वर्तुळातून आताची एक मोठी बातमी। निवडणूक आयोगाने रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द केलाय। जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द केलाय। दरम्यान सत्ताधारी घाबरलेले आहेत। कटकारस्थान करून विरोधकांना संपवलं जातं अशा शब्दात रश्मी बर्वेंनी या निर्णयावर त्यांची नाराजी व्यक्त केली। रश्मी बर्वे या रामटेक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आहेत। त्यांचा अर्ज रद्द झाल्याने त्यांचे पती श्याम बर्वेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही, मी सबला आहे। दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या राक्षसाला निधस्त करते। हे सरकार आहे, यांचे दिवस जास्त आलेले नाही, यांची सरकार लवकरच जाईल। आज यांना विरोधक संपवायचे आहे। जो जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकारस्थान हे सरकार करतं। या सरकारला लाज वाटायला पाहिजे। एका शेतकऱ्याच्या, एक अनुसूचित समाजाच्या महिलेचं तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता। तुम्ही होता कोण ठरवणारे? ज्या प्रकारे न्यायालयाचा, निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय, किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहताय। रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल, पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली, एक विशेष समिती नेमली गेली, सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली गेली आणि आज स्क्रुटिनीमध्ये काही निर्णय घेतले। त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे। पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जाते हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत, त्यांच्याबद्दल कोर्टानं, न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलंय। त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे। तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते हे आपल्या निदर्शनास आलं असेल। एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिला मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाकबूल करणं, एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या जो काही तिचा हे होता हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली।